पहिल्या चेंडूला श्याम, आता मात्र स्ट्राईकवर येतोय मिहीर. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पुढचा चेंडू गणेशाचा, आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही बॅटच्या आवाक्यात आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 1. षटक मार्गस्थ पहिलं. अजूनही काय चेंडू शिल्लक गणेशच्या षटकातील. पुढचा चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा गणेश मिहीर साठी. सुंदर फटका मिहीरच्या बॅट मधून. चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मिहीरच्या बॅट मधून. एक संघर्षमय चौकार. डीजे मिहीरच्या बॅट मधून लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. एक क्लासिकल फटका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज मिहीर. सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय 4 धावांसाठी. डीजे सुंदर फलंदाजी करतोय मिहीर. एक आगळा वेगळा स्टान्स. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज गणेश. गणेश टू मिहीर. आता मात्र लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या होतीये 9 धावा. षटक मार्गस्थ पहिलं. P1चं षटक. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत गणेशच्या षटकातील. पाहूया काय कामगिरी करतोय मिहीर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश टू मिहीर. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही बॅटला स्पर्श झाला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. षटक संपतंय पहिल्या षटकाच्या अखेरीस. दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या होतीये 9 धावा. डीजे सज्ज होतोय मोरिया स्पोर्ट्स साटगाव संघाकडून स्वप्नील. त्याचा सामना करेल हार्ड हिटर फलंदाज श्याम पडवल. हर्ष स्पोर्ट्स संघाकडून खेळणारा फलंदाज आज मात्र आपल्या गावासाठी लढतोय, संघर्ष करतोय. पहिला चेंडू स्वप्नील याचा दुसरं षटक. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 9 धावा. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली, धावसंख्या होती 9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील. सामना करेल श्याम पडवल शेनवे संघाकडून. सुंदर फटका श्यामच्या बॅट मधून. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. या एका धावेनं धावसंख्या होतीये 10 धावा. बिनगडी बाद 10. सिंगल डबल्सवर अधिक भार देता येतं शेनवे संघ. मिहीर मात्र
दोन चौकार ठोकलेत मिहीरनं. सुंदर फलंदाजी करतोय मिहीर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील टू मिहीर. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेनं धावसंख्या पुढे दिली गेली. धावसंख्येला आकार प्राप्त झाला. धावसंख्या होते 11 धावा. P2चं षटक, स्लॉकचं षटक, हाणामारीचं षटक. जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच. आता मात्र चेंडू जातोय दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेनं धावसंख्या होती 12 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक स्वप्नीलच्या षटकातील. सुंदर गोलंदाजी करतोय स्वप्नील. कोणतेही मोठे फटके मारू देत नाहीये. एकंदरीत सुंदर गोलंदाजी स्वप्नीलची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिहीरसाठी. पुन्हा एकदा चेंडू येतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेनं धावसंख्या होतीये 13 धावा. धावसंख्या होतीये 13 धावा. बिनगडी बाद 13. दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या 13. अर्थात पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. मोर्या स्पोर्ट्स साटगाव. विपक्ष दिनेश स्पोर्ट्स शेनवे. सामना रंगतोय आजच्या दिवसातील पहिला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती आहे दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाची 13 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 13. डीजे देवाचा मान पहिला पूर्वा पालुकी शिर्डीला जलवा. देवाचा मान पहिला पूर्वा पालुकी शिर्डीला जलवा. सज्ज होतोय गोलंदाज गणेश. यानं पहिले षटक हाताळलं होतं आणि तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं स्वप्नीलनं आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गणेश. सामना करेला फलंदाज मिहीर. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आहे.
पुढचा चेंडू पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील गणेशाचा सामना करेला मिहीर. सुंदर फटका मिहीरच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे. परिणाम गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाला मिहीरच्या रूपानं डीजे. सतीश डीजे राजेश द मेक झाले देवा. बंधू आता मात्र मैदानामध्ये पाहूया काय कामगिरी करता येतं आपल्या संघासाठी. पहिला आदरा बसतोय मिहीरच्या रूपानं. धावसंख्या मात्र स्थिरावले 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय मिहीरच्या रूपानं पहिला. सुंदर गोलंदाजी करतोय गणेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज गणेश, सामना करेला बॅट्समन श्याम. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, परंतु चेंडू जातोय गलीच्या दिशेनं सीमारेषे जवळ. चेंडू घासट चासट चाटत पुसट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय श्यामच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद विजय. या 4 धावांनी धावसंख्या होतीये 17 धावा. सुंदर फटका होता, परंतु खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी 2च धावा होत्या त्या ठिकाणी 4 धावा खर्च केल्या. पुढचा चेंडू, सुंदर फटका आहे. चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेनं, पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन श्यामच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. डीजे. या 4 धावांनी धावसंख्या होतीये 21 धावा. 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार श्यामच्या बॅटमधून पाहतोय. आता मात्र आक्रमक पवित्रा धारण करतोय बॅट्समन श्याम. एक हार्ड हिटर फलंदाज आहे शेनवे संघाचा. दोन्ही बंधू मात्र मैदानामध्ये दाखल शेनवे संघाचे. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या होतीये 21 धावा. षटक मार्गस्थ तिसरं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश. सुंदर फटका श्यामच्या बॅटमधून. चेंडू जातोय, सलामी देतोय आमच्या कॅमेरामॅनला. हा येतोय तिसरा चौकार श्यामच्या बॅटमधून. डीजे. धन्यवाद डीजे. या 4 धावांनी धावसंख्या होतीये 25 धावा. आता मात्र नक्कीच आक्रमक पवित्रा घेतोय श्याम. 3 चौकार श्यामच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय श्याम. आता मात्र एक सन्मानजनक फटका चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने. एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या होतीये 27 धावा. 3 षटकांच्या अखेरीस दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाची धावसंख्या 27. डीजे.
कारण श्याम मात्र आक्रमक होतोय आणि नक्कीच या षटकामध्ये चांगलाच समाचार घेईल गोलंदाजाचा. पाहूया आता मात्र प्रथमतः स्ट्राईकवर येतोय श्यामचा बंधू, मोठे बंधू संदीप. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं आणि केवळ 4च धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन होतोय संघाचं. बॅटिंग पॉवर प्ले, 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू स्वप्नील टू संदीप. पाहूया काय कामगिरी करतोय संदीप. फुलटॉस चेंडू होता, चेंडू येतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र संकटात सापडतोय आणि गडी बाद होतोय. मला वाटतं संदीपच्या रूपानं दुसरा आदरा बसतोय दिनेश पवार शेनवे संघाला. डीजे दुसरा गडी बाद. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. तू मैं आणि याचाच फायदा मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने घेतला आणि गडी बाद करण्यात यश आलं संदीपच्या रूपानं. आता मात्र त्याची जागा घेतोय अमोल. षटकारांचा बादशाह मानलं जातंय अमोलला. षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज अमोल मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. त्याची बॅट फक्त आणि फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलते असा फलंदाज अमोल आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. पॉवर प्लेचं षटक, बॅटिंग पॉवर प्ले, हाणामारीचं षटक. श्याम मात्र अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. खूपच अपेक्षा असतील श्यामकडून. आता मात्र स्ट्राईकवर येतोय अमोल, ज्याची बॅट फक्त षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलते. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत बॅट्समन अमोल. गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील. सामना करेल अमोल. पाहूया पुढचा चेंडू स्वप्नील याचा सामना करेल अमोल. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटच्या टप्प्यात आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 27 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. यानंतरचा सामना जय चिरोबा 91 वर्षाचा चरीव. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटला काही चेंडू लागत नाहीये. जर लागला तर नक्कीच चौकार आणि षटकारच जाणार, यात काही वाद नाही. धावसंख्या मात्र स्थिरावले 27 धावा. षटक मार्गस्थ 14. सुंदर षटक हाताळलं होतं दुसरं. स्वप्नीनं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. तिचं पुनरावृत्ती होते की काय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून वारंवार पाहतोय. सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत स्वप्नीलनं. अजून 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर चेरोली प्रीमियर लीग 20-21 पर्व 5वे यातली पहिली मिडन ओव्हर. मला वाटतं दुसरी मिडन ओव्हर होईल. सलग 4 चेंडू निर्धाव स्वप्नीलच्या गोलंदाजी माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅट्समन अमोल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 4 चेंडू अमोल निर्धाव होतोय. बॅटला काही चेंडू स्पर्श करत नाहीये. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या होती 27 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 4थ्या षटकातील. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 27 आणि सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत
गोलंदाज स्वप्नीलनं सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा. आता मात्र एक सन्मान देतोय अमोल, परंतु कोणतीही धाव नाहीये. षटक मिडन, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मिडन ओव्हर, दुसरी मिडन ओव्हर स्वप्नीलच्या नावावर. सुंदर गोलंदाजी. 2 षटक स्वप्नीलने टाकलेत आणि केवळ 4च धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी. डीजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका, हा येतोय श्यामच्या बॅट मधून. चौकार. डीजे आता मात्र पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय कुणालच्या गोलंदाजीचा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, हा येतोय श्यामच्या बॅट मधून. दुसरा चौकार. डीजे या 4 धावांनी धावसंख्या होती 35 धावा. सुंदर फलंदाजी करतोय श्याम. तब्बल 5 चौकार श्यामच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. सुंदर फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कुणाल श्यामसाठी. आता मात्र गलीच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटच्या रडार मध्ये आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 35 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कुणाल. सामना करेल एक अनुभवी फलंदाज श्याम पडवळ, हार्ड हिटर फलंदाज शेनवे संघाचा. आता मात्र चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग. या 2 धावांनी धावसंख्या होती आहे 37 धावा. 37 रन. लॉस ऑफ 2 विकेट. दिनेश शेनवे. षटक मार्गस्थ 5वं. धावसंख्या झाली 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कुणाल. सुंदर फलंदाजी करतोय बॅट्समॅन श्याम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. सामना करेल श्याम. सुंदर फटका श्यामच्या बॅट मधून. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे
आणि 41 धावांमधल्या तब्बल 31 धावा वैयक्तिक श्यामच्या. सुंदर फटका, चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेनं, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. अमोलच्या रूपानं तिसरा आदरा बसतोय. डायरेक्ट हिट डीजे. तिसरा आदरा बसतोय अमोलच्या रूपानं. डायरेक्ट हिट, परिणाम गडी बाद होतोय तिसरा. अमोलच्या रूपानं त्याची जागा घेईल अंकित. पाच षटकांच्या अखेरीस धावसंख्या होतीये 42 धावा. डीजे ड्रिंक्स ब्रेक. निकेश मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाकडून 6वं षटक घेऊन येतोय निकेश. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकवर येतोय बॅट्समन अंकित. सामना करेल निकेशच्या गोलंदाजीचा. पाहूया. धावसंख्या होती 42 धावा आणि वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय श्याम पडवल. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. अजूनही आशा पल्लवीत असतील श्यामकडून. पहिला चेंडू निकेशाचा. सुंदर फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय अंकित. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. डीजे कानवे गावचे प्रेक्षक पट्टीजवळून उठायचंय, थोडं सहकार्य करा. या दरम्यान चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल, अप्रतिम झेल, गडी बाद होतोय. चौथा आदरा बसतोय अंकितच्या रूपानं शेनवे संघाला. समोर बसलेले प्रेक्षक, मंदिराजवळ प्रेक्षक बसलेले, उठायचंय, थोडं सहकार्य करा. बालगोपाल तिथून उठायचंय. कानवे गावचे गुणी बालगोपाल आपला सामना पाहण्यासाठी आलेला आहे. तर यानंतरचा सामना निवृत्ती 11 चरीव विपक्ष जय चिरोबा कानवे. अंकितच्या रूपानं चौथा हादरा बसतोय दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाला. तशी जागा घेतोय बॅट्समन कुमार. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय श्याम, एक अनुभवी फलंदाज श्याम पडवल. पुढचा चेंडू निकेशाचा श्यामसाठी.
आता मात्र आपटलेला चेंडू. ओ नक्कीच निर्धाव चेंडू. मोठा फटका मारण्याचा माणूस होता, परंतु श्यामला वाटलं चेंडू वाईट जाईल, त्यामुळे सोडून दिला. परिणाम निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू निकेश याचा श्यामसाठी. फुल टॉस चेंडू. चांगला समाचार घेतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती 48 धावा. षटक मार्गस्थ 6वं. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू. चेंडू जातोय गलीच्या डोक्यावरून. चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. सुंदर फटका श्यामच्या बॅट मधून. हा येतोय चौकार. डीजे. या 4 धावांनी धावसंख्या होते 52 धावा. डीजे मास्टर थोडं लक्ष द्यायचंय. धावसंख्या होते 52. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. निकेशच्या षटकातील सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज श्याम. आता मात्र 9 चेंडू. फ्री हिटचा इशारा येईल. पंच सूरज फडे यांचा. खूपच डोक्याच्या वरून जाणारा चेंडू. नो बॉल. फ्री हिट असलेल्या चेंडूवर सुवर्ण संधी श्यामसाठी. पाहूया षटकार मारतोय की चौकार. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू. खरपूस समाचार घेतोय. चेंडू जातोय. पंचांचा इशारा यायचा बाकी. हा येतोय पुन्हा एकदा श्यामच्या बॅट मधून. चौकार. डीजे. संख्या होती 57. आणि वैयक्तिक 42 या धावांवर खेळतोय श्याम पडवळ. सातवं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अजय. आता मात्र स्ट्रायकवर येतोय कुमार. शेनवे संघाकडून. श्याम मात्र सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. तब्बल 42 धावांवर खेळतोय श्याम. सुंदर फलंदाजी. पुढचा चेंडू अजय याचा सामना करेला बॅट्समन कुमार. प्रथमतः स्ट्राईकवर येतोय कुमार. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू. खरपूस समाचार घेतोय कुमार. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कानवे गावाला सलामी देणारा ब्रँडेड षटकार. डीजे. सहा धावांनी धावसंख्या होती 63 धावा. पुढचा चेंडू अजय याचा पुन्हा एकदा कुमारसाठी. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू. आता मात्र संकटात सापडतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होते 64 रन्स. 64 धावा. आता मात्र स्ट्राईकवर येतोय श्याम. तब्बल 42 धावांवर खेळतोय. 8 धावांची गरज असेल आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी श्यामला.
अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. अजयच्या षटकातील सलामीला आलेला फलंदाज श्याम अजूनही मैदानामध्ये दाखल. अर्धशतक साजरं करण्याची सुवर्ण संधी. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेनं. एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 3 धावा कंप्लीट करतायत. या 3 धावांनी धावसंख्या होते 67 धावा. साई मंदार कुठे असतील त्याने व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चेरवली सुपर किंग्सचे कर्णधार साई मंदार कुठे असतील त्याने व्यासपीठावर यायचं आहे. या 3 धावांनी धावसंख्या होते 67 धावा, 67 रन्स. पुढचा चेंडू अजयाचा कुमारसाठी. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या होती 67 धावा. षटक मार्गस्थ 7वं. धावा झाल्यात 67. 45 धावांवर खेळतोय श्याम. 5 धावांची गरज आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी. जाऊया मैदानात. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खूपच खराब क्षेत्ररक्षण मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चेंडू फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती 69 धावा, 69 रन्स. ज्या ठिकाणी गडी बाद झाला असता त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या साटगाव संघानं. धावसंख्या होती 69 धावा, 69 रन्स. अजूनही काय चेंडू शिल्लक अजयच्या षटकातील. सामना करायला कुमार ज्यानं आतापर्यंत एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपताय 7 षटकांच्या अखेरीस दिनेश स्पोर्ट्स 96 संघाची धावसंख्या होती 69 धावा, 69 रन्स. डीजे आणि वैयक्तिक 45 या अंकेवर खेळतोय श्याम. 5 धावांची गरज असेल साजरं करण्यासाठी श्यामला. मला वाटतं गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. स्ट्राईकवर आहे श्याम आणि नॉन स्ट्राईकवर कुमार. सुंदर फलंदाजी करतोय श्याम. तब्बल 45 धावा 21 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू कुणाल याचा सामना करेल श्याम. सुंदर फटका आहे. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 71 धावा. आणि श्याम वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय. 3 धावांची गरज असेल आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी. पुढचा चेंडू कुणाल याचा सामना करेल पुन्हा एकदा श्याम. सुंदर फटका श्यामच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सोडतोय. चेंडू थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होतीये 73, 73 धावा आणि वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय श्याम. एका धावेची गरज असेल आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी श्यामला. पुढचा चेंडू कुणाल याचा सामना करेल श्याम. सुंदर फटका. चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि श्यामचं अर्धशतक साजरं होतोय. 51 धावा आपले बॅट
वर करून सलामी द्यायची आहे. सुंदर फलंदाजी 51 धावा. सलामी द्यायला फलंदाज श्याम. श्याम अशा प्रकारची फलंदाजी करतोय की साप भी मरे और लाठी भी न तुटे. आपली विकेट सुद्धा वाचली पाहिजे आणि धावा सुद्धा आल्या पाहिजेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज कुणाल श्यामसाठी. आता मात्र चोटी धाव. या एका धावेनं धावसंख्या होतीये 76 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकातील धावसंख्या होतीये 76. यानंतरचा सामना निवृत्ती 11 चरीव विपक्ष जय चिरोबा कानवे. दोन्ही संघांचे कर्णधार या षटकानंतर टॉस कप बॉक्स मध्ये यायचंय. पुढचा चेंडू कुणाल याचा सामना करेल. कुमार सुंदर फलंदाजी करतोय. कुमार ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा नक्कीच पूर्ण करतायत. या 2 धावांनी धावसंख्या होते 78 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला. 78 धावा धावफलकावर झाल्यात. निवृत्ती 11 चरीव संघाचा कर्णधार आणि जयचरोबा कानवे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकी केली जाईल. कॅप्टन गणेश कानवे संघाचे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला कुणाल टू कुमार. आपटेला चेंडू खरपूस समाचार घेतोय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमारच्या बॅट मधून हा येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या होतीये 82 धावा आणि 83 धावांची गरज विजयासाठी मोरया स्पोर्ट्स साठगाव संघाला. डीजे चेंडू जमा
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे शेनवे संघ. खूपच विलंब होतोय आणि साठगाव संघ आपले फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. यानंतरचा सामना होईल निवृत्ती 11 चरी विपक्ष जयचरोबा कानवे. एक मोठी लढत पाहायला मिळेल. निवृत्ती 11 चरीव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. ओमकार 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. 8 षटकांचा सामना. निवृत्ती 11 चरीव संघाचा कर्णधार आणि जयचरोबा कानवे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचा सामना होईल. एक मोठी लढत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज तुषार. शेनवे संघाकडून संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. स्वप्नील आणि दीपक. 83 धावांचं आव्हान आहे. दहा पूर्णांक 25 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये. आणि अरुण पानसरे यांचं आगमन होत आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. पंतांच्या भूमिकेत नक्कीच असतील ते अरुणजी पानसरे. आपल्या गावाची मॅच पाहण्यासाठी आज मात्र चेरवली प्रीमियर लीग 2021 मध्ये दाखल होत आहे. तर जाऊया मैदानात. तुषार टू स्वप्नील. सुंदर फटका स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या 2. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज तुषार. सामना करेल स्वप्नील. पुढचा चेंडू तुषार याचा आपल्याला चेंडू खरपूस समाचार घेतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत साठगाव संघाच्या. या 2 धावांनी धावसंख्या होते 4 धावा. स्लॉकचं षटक P1चं षटक हाताळतोय तुषार. दिनेश स्पोर्ट्स साठगाव संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅट्समॅन स्वप्नील. चौकार मारण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज स्वप्नील. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. आत्ता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद होतोय. यष्ट्या उद्ध्वस्त करतोय तुषार. स्वप्नील बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पहिला आदरा बसतोय.
संघाला त्याची जागा घेतोय अजय. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. पहिले षटक मार्गस्थ, स्लॉकचं षटक, हाणामारीचं षटक. धावसंख्या होती 4 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तुषारच्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकवर येतोय अजय. अजय आणि दीपक मैदानामध्ये दाखल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तुषार. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय तुषार. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या होती 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज तुषार. सामना करेल अजय. नवीन आलेला फलंदाज अजय. आपटलेला चेंडू होता. नक्कीच पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होती 5 धावा. अतिशय संत गतीने चाललेला सामना, कारण 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. जर विजयी व्हायचं असेल तर प्रति षटकामध्ये 10.25 ची सरासरी राखावी लागेल. धावसंख्या होती 5 धावा. अजूनही 5 धावा येणं गरजेचं येणाऱ्या चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू तुषार याचा अजयसाठी. सुंदर फटका अजयच्या बॅटमधून. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या होती 9 धावा. डीजे सुंदर फटका अजयच्या बॅटमधून. धावसंख्या होती 9 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू. षटक संपतय. पहिल्या षटकाच्या अखेरीस मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाची धावसंख्या होती 9 धावा. लाईव्ह स्ट्रीमर ओमी. नाणेफेकी होती जय चरवा कानवे विपक्ष निवृत्ती 11 चरीव. आणि चरीव संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि फलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केलंय कानवे संघाला गोलंदाजीसाठी. एक मोठी लढत पाहायला मिळेल यानंतर. निवृत्ती 11 चरीव विपक्ष जय चिरवा कानवे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बाहेरून जायचंय. कानवे आणि चरीव दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बाहेरून जायचंय. सामना चालू आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 9 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय श्याम. अनुभवी गोलंदाज हर्षस्पोर्ट्स संघाकडून खेळणारा. आज मात्र आपल्या गावासाठी लढतोय, संघर्ष करतोय. सुंदर फटका आहे. अमोल तिथे हजर. 1 धाव नक्कीच मिळेल. या एका धावेनं धावसंख्या होती 10 धावा. इन स्विंग आउट स्विंग मारण्यामध्ये माहीर गोलंदाज श्याम. सुंदर फलंदाजी केली होती श्यामनं. तब्बल 52 धावा आपल्या बॅटमधून कुठून काढल्या. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय शेनवे संघाकडून श्याम. पुढचा चेंडू. सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या होते 14 धावा. डीजे
संघ आतापर्यंत धावसंख्या होती आहे 14 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. स्वप्नील मात्र माघारी परतलाय. पुढचा चेंडू सुंदर फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. अंकित तेथे हजर. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेनं धावसंख्या होती 15 धावा. षटक मार्गस्थ दुसरं. धावा झाल्यात 15. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला येतोय दीपक. सामना करेल श्यामच्या गोलंदाजीचा. काहीसा आपल्याला चेंडू जातोय गलीमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय मीरच्या माध्यमातून आणि गडी बाद होतोय अजयच्या रूपानं. दुसरा आदरा बसतोय मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. डायरेक्ट हिट. गडी बाद. अजय बॅक टू द पॅव्हलियन. डीजे आले किती त्या खेळाची महती पसरली आहे. त्या खेळाचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट. अजयची जागा घेतोय मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाकडून देवा. दोन फलंदाज माघारी परतलेत अजय आणि स्वप्नील. आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळतोय साठगाव संघाकडून देवा. पुढचा चेंडू श्याम याचा देवासाठी पाहूया. आता मात्र एक सन्मान देतोय. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या होती 15 धावा. षटक मार्गस्थ. दुसरं P1चं षटक. P2चं षटक. 10.25 ची सरासरी राखावी लागेल जर साठगाव संघाला विजयी व्हायचं असेल तर. पुढचा चेंडू श्याम टू देवा. आता मात्र वाईट चेंडू. पंच सूरज फडण्याचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या होती 16 धावा. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. श्याम सामना करेल देवा. राईट हँड बॅट्समॅन साठगाव संघाकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला समाचार घेतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय देवाच्या बॅट मधून एक संघर्षमय चौकार. डीजे पहिल्या चेंडूचा सन्मान केला आणि दुसऱ्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं देवानं. या 4 धावांनी धावसंख्या होती 20. 2 षटकं संपली. धावसंख्या 20. दहा 10.25 सरासरी नक्कीच राखता येतं मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाचे फलंदाज. 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या होती 20 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय नाना. एक अनुभवी गोलंदाज. अनेक कित्येक सामन्यांचा अनुभवाची शिदोरी घेऊन आज मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरलाय नाना. सामना करेल बॅट्समॅन दीपक. षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल नाना याचा. सामना करेल दीपक. धावसंख्या झाले 20. गडी बाद झाले 2. घाई करायची शेनवे संघ. 83 धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. सामना चालू आहे मोर्या स्पोर्ट्स साठगाव विपक्ष दिनेश स्पोर्ट्स शेनवे. पुढचा चेंडू पहिला चेंडू नाना याचा दीपक साठी. फुल टॉस चेंडू. एक मोठा फटका मारण्याचा मानस होता. गडी बाद होतोय. तिसरा हजरा बसतोय. दीपक बॅक टू द पॅव्हलियन. डीजे महान आता आली जिगरबाजी.
ची जागा घेतोय प्रवीण. 3 गडी बाद झालेत मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाचे. षटक मार्गस्थ आहे तिसरं. षटकातील एक चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 22 धावा. सुंदर फलंदाजी करतोय बॅट्समन देवा. साप भी मरे और लाठी भी न टूटे. आपली विकेट सुद्धा वाचली पाहिजे आणि धावा सुद्धा आल्या पाहिजेत. याच प्रकारची फलंदाजी करतोय देवा. फुल टॉस चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय. गडी बाद होतोय देवाच्या रूपानं. चौथा आदरा बसतोय मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाला. डीजे प्रेक्षक तरीव संघाचे तिथून उठायचंय. मला वाटतं कानवेचे गुरुनाथ भेरे तिथून उठायचंय. व्यासपीठावर येऊन बसले तरी चालेल. आमचे स्कोरर मित्र हरेश भेरे तुम्हाला बोलवतायत. देवाची जागा घेतोय बॅट्समॅन निकेश. चौथा हादरा बसलाय मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाला. देवाची जागा घेतोय निकेश. लेफ्ट हँड बॅट्समन खूपच घातक असतात. आमच्या जोडीला बसलेले उत्कृष्ट फलंदाज संदेश फोटचेरोली संघाचे मयूर फळे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. नानाच्या षटकातील घाई करायची आहे शेनवे संघ. खूपच विलंब होतोय. अजूनही खूप सामने खेळवायचे. पुढचा चेंडू निकेश साठी. सुंदर फटका निकेशच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अंकित तेथे हजर. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावीने धावसंख्या होते 23 धावा. त्र्याऐंशी धावांची गरज आहे मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाला. प्रति षटकामध्ये 10.25 ची सरासरी राखायची आहे. आता मात्र धावसंख्या झाले 23. षटक मार्गस्थ तिसरं. पुढचा चेंडू सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव मिळेल या चेंडूवर. या एका धावीने धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होती 24 धावा. 4 गडी बाद 24. डावखुऱ्या त्याचा फलंदाज निकेश. त्याला साथ देतोय प्रवीण. पुढचा चेंडू नाना याचा निकेश साठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू येतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. खूपच खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या. बॅकअप मात्र थोडं लूज पाहायला मिळालं. या 3 धावांनी धावसंख्या होती 27 धावा. 3 षटकांच्या गिर्स मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघाची धावसंख्या 27. डीजे
गीत ऐकायला मिळते आपल्याला. मनपूर्वक आभार. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय दिनेश फोर्स साठगाव संघाकडून अंकित. दीपक गोडविंदे आणि आमचे स्कोरर गिरीश भेरे यांचं आगमन होत आहे. स्वागत असेल. व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. यानंतरचा सामना. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता निकेशचा, परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाहीये. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 27 धावा. पुढचा चेंडू. अंकित सामना करेल निकेश. डावखुरी आताचा फलंदाज निकेश. आता मात्र स्वतःच्याच फलद्रूमध्ये गडी बाद होतोय. 5वा हादरा बसतोय मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. निकेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. बॅट्समॅन गणेश. निकेश मात्र मंद मंद पावलांनी आपल्या पॅव्हलियन कडे परतताना. जाऊया मैदानात. पुढचा चेंडू अंकित याचा लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चोटी धाव मिळेल. या एका धावीनं धावसंख्या होती 28 धावा. षटक मार्गस्थ चौथं. धावा झाल्यात 28 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 83. 83 धावांचं भलं मोठं आव्हान. चेंडू अंकित याचा सामना केलेला गणेश. पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोर्ड. गडी बाद होतोय. 6वा हादरा बसतोय साठगाव संघाला. गणेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अंकित. सामना करेल नवीन आलेला फलंदाज मनोज. फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. फरार होतोय 4 धावांसाठी. मनाच्या बॅटवरून पहिल्याच चेंडूवर चौकार. डीजे. तोय अंकित. सामना करेल मनोज. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गडी बाद होतोय मनोजच्या रूपानं. 7वा हादरा बसतोय मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाला. मनोज बॅक टू द पॅव्हलियन. डीजे.
33 धावा. चार षटकांच्या अखेरीस मोरया स्पोर्ट्स सातगाव संघाची धावसंख्या 33. जिंकण्यासाठी 83 धावांची गरज आहे सातगाव संघाला आणि धावफलकावर धावा आहेत 33 रन्स, 33 धावा. बॅटिंग पॉवर प्ले, पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक, बॅटिंग पॉवर प्ले. येणारी 4 षटक, 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज आहे मोरया स्पोर्ट सातगाव संघाला. येणारे 24 चेंडू, विजयासाठी 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल कुमार शेनवे संघाकडून. स्ट्रायकवर आहे प्रवीण आणि नॉन स्ट्रायकवर नयन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय कुमार. पहिला चेंडू कुमार याचा सामना करेल प्रवीण. 24 चेंडू 50 धावा. सुंदर फटका, चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. हा येतोय प्रवीणच्या बॅट मधून एक संघर्षमय चौकार. डीजे धावा. जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 46 धावांची गरज. 23 बॉल्स 46 रन्स टू विन. पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू येतो स्ट्रेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 39 धावा. 39 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्ग असते 5वं. येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज मोरया स्पोर्ट्स सातगाव संघाला. पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा गडी बाद. प्रवीण बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावली 39 धावा. 39 धावा धावफलकावर लागल्यात. 8 गड्यांच्या मोबदल्यात मोरया स्पोर्ट्स सातगाव संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कुमार. सामना करेल बॅट्समॅन कुणाल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्करचा मार होतोय. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील.
कुमारच्या षटकातील सुंदर गोलंदाजी करतोय कुमार. यानंतरचा सामना निवृत्ती 11 चरीव विपक्ष जयचिरवा कानवे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव होतोय कुणाल. तिसरा षटक संपतय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 39 धावा. डीजे चाळीस धावा. 41 रन. लॉस ऑफ 8 विकेट. पुढचा चेंडू आता मात्र गडी बाद. नयन बॅक टू द पॅव्हेलियन. 9वा हजरा बसतोय मोर्या स्फोट साठगाव संघाला. डीजे आणि कुणाल शेवटची विकेट असेल. पुढचा चेंडू तुषार याचा. आता मात्र एक सन्मान निर्धाव चेंडू. धावसंख्या 41 धावा. स्ट्राईकवर आहे मुकेश आणि नॉन स्ट्राईकवर कुणाल. आता मात्र शेनवे संघाचं पारड जड होतंय. सामना झुकतोय शेनवे संघाकडे. शेवटची विकेट असेल. आता मात्र सुंदर फटका आहे. चेंडू येतोय ऑफसाईडच्या दिशेनं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं धावसंख्या होते 42 धावा. 9 गडी बाद 42 रन्स. अजूनही काही चेंडू शिल्लक. तुषारच्या षटकातील 6वं षटक. सामना करेल बॅट्समन कुणाल. चेंडू येतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक संपतंय. 6 षटकांच्या अखेरीस मोर्या स्पोर्ट्स साठगाव संघाची धावसंख्या 43 धावा. डीजे 43 रन्स. 9 गडी बाद. शेवटची विकेट असेल. 9 गडी बाद 43 धावा. 7वं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदीप. सामना करेल कुणाल. आता मात्र गडी बाद होतोय आणि शेनवे संघ विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. या सामन्याचा मनात मॅच जातोय. दोन्ही संघांनी शेक हँड करायचे.
मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघ आणि दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघ दोन्ही संघांनी शेक हँड करायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्याम पडवळ 52 धावा, लाजवाब फलंदाजी आणि एक